मराठी संवाद शेअर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच शेवगाव शहरात अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत 56,912 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केलाय। या प्रकरणी एका आरोपी विरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत होते। दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत शेवगाव तादेगाव रोडलगत रणजित रवी ढहाळे यांच्या घराशेजारील खोलीत प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्रीसाठी साठवून ठेवल्याची माहिती मिळाली। माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकून तेथून संतोष एकनाथ जाधव याला ताब्यात घेतले। त्याच्या ताब्यातून हिरा पान मसाला, रॉयल तंबाखू, प्रीमियम रत्ना तंबाखू तसेच इतर सुगंधी तंबाखू असा एकूण 56,912 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार किशोर आबासाहेब शिरसाट यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास शेवगाव पोलीस करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे।